नमस्कार, कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला उपवासाचे भजे करून दाखवणार आहे। तर फक्त आपल्याला दोन साहित्य वापरून बटाटे आणि साबुदाणा हे दोन साहित्यामध्ये भजे करणार आहे। तर त्यासाठी हे या कपच्या ह्याच्याने मी साबुदाणा घेतलेला आहे 1 कप। तर ह्याला आपण आता सुरुवातीला भाजून घेणार आहे। तर हे आपण मीडियम साइजचे 3 बटाटे घेतलेले आहेत। साबुदाणा भाजतोय आपला तोपर्यंत बटाट्याची साल काढून घेणार आहे मी। हे साबुदाणा आपला 2 ते 3 मिनिट मध्यम गॅसवर भाजून घेतलेला आहे। आता गॅस बंद करून घेते आणि साबुदाणा थंड झाल्यानंतर आपण वाटून घेणार आहेत। हे बटाट्याची साल काढून घेतलेली आहे। आता याला मी किसून घेणार आहे। ते हे अशा प्रकारे आपण बटाटा एकदम असा बारीक किसून घेतलेला आहे। तर ह्याला आपल्याला आता 2-3 पाण्याने छान असं वॉश करून घ्यायचे आणि एकदम ह्याच्यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे, स्टार्च। तर त्यासाठी 2-3 पाण्याचा वापर करायचा आहे। ते एकदम असा कोरडा आणि असा मोकळा आपला हा किस झालेला आहे। बघा किती छान एकदम पांढरा शुभ्र। हे आता साबुदाणा मी पूर्ण थंड झालेला आहे, तर वाटून घेणार आहे आता मिक्सरमध्ये। तर हे असं आपण थोडंसं असं रवाळ असं पीठ करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये वाटून। तर याच मिक्सरमध्ये आपण 4 हिरवी मिरची, थोडंसं जिरं आणि आल्याचा तुकडा हे वाटून घेणार आहे। हे हिरवी मिरची, आलं आणि जिरे वाटून घेतलेलं आहे, ते टाकून घेते। नंतर भरपूर अशी कोथिंबीर आहे, कोथिंबीर पण टाकून घ्यायची या किसमध्ये। आणि याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हे साबुदाण्याचं वाटून घेतलेलं पीठ आहे, तर जरा बघत बघत टाकायचं। 4 चमचे मी टाकते, पोहे खायच्या चमच्याने 4 चमचे, आणि छान असं मिक्स करून घेते। ते असं चोळून घ्यायचं आहे। तर आपल्याला आणखी याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे पीठ। तर परत आणखी 2 चमचे मी पीठ टाकून घेते, लागेल तसं टाकायचं। आणि 1 चमचा दही टाकणार आहे मी याच्यामध्ये, चवीनुसार मीठ टाकले। दही मिक्स करते। हे असं दही टाकून आपण आता हे पीठ अशा प्रकारे भिजवून घेतलेलं आहे। तर याचे आपल्याला आता भजे बनवून घ्यायचे। तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तर आपण आता भज्याला आपल्या छान असे चव येण्यासाठी एक ट्रिक वापरणार आहे। तर त्यासाठी ही 2-3 हिरव्या मिरच्या मधून कट करून घेतलेले आहेत, ते आपण याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहे। तर हे छान असं आपली मिरची तळून झालेली आहे। आणि हे बघा तेलामध्ये हे पूर्ण मिरचीचं तिखटपणा उतरलेला आहे, तर त्याचं एक वेगळीच चव आता भज्याला येणार आहे। ते हे भजी तळून घेणं चाललेलं आहे। तर आपल्याला भजी तळण्यासाठी हे असं पिठाचं फक्त प्रेस करायचं एकदम हलक्या हाताने असं, आणि असे भजी तोडून घ्यायचे आहेत। कारण जास्त दाब दिल्यानंतर क्रिस्पी होत नाहीत, त्याच्यामुळे हे असंच फक्त हलक्या हाताने आपल्याला तळून घ्यायचे आहेत, ते अशा पद्धतीनं। हे अशा प्रकारे आपल्याला सोनेरी कलरवर हे भजे असे तळून घ्यायचे आहेत। बघा एकदम छान असे कुरकुरीत झालेले आहेत, हे एकदम सहज असे तुटतात। तर हे चालू आहे आपलं आणखी तळणं राहिलेले भजे। ते हे अशा प्रकारे आपले पूर्ण सगळे आता उपवासाचे भजे तयार झालेले आहेत। बघा किती एकदम सुंदर कलर आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत झालेले आहेत।
तर काढून घेते. इथं आपण पेपरवर काढून घ्यायला लागलेले आहेत. हे अशा प्रकारे आपले हे उपवासाचे भजे एकदम छान तयार झालेले आहेत. एकदम कुरकुरीत आणि सहज आणि छोट्याशा याच्यामध्ये साहित्यामध्ये हे बघा सहज एकदम हे होतं आणि तेल पण जास्त पिलं जात नाही अशा भज्यांना. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला माझी ही उपवासाच्या भज्याची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.